राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून महायुती महाविकास आघाडी बरोबरच परिवर्तन महाशक्ती ही निवडणुकीची तयारी करताना आपल्याला पाहायला मिळते। राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांसाठी होणाऱ्या या विधानसभा निवडणुकीमध्ये सध्या राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये नेमकी काय सद्यस्थिती आहे, कोण आमदार आहेत आणि 2019 नंतर राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार या मतदारसंघातील समीकरणं नेमकी कशी आहेत याचा आढावा घेणारा टॉप न्यूज मराठीचा हा विशेष कार्यक्रम चर्चा विधानसभेची आढावा मतदारसंघाचा। नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत। चर्चा विधानसभेची आढावा मतदारसंघाचा या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत शहादा विधानसभा मतदारसंघाची। राज्यातील क्रमांक 2चा मतदारसंघ म्हणून शहादा विधानसभा मतदारसंघ ओळखला जात असून भाजपाचे राजेश पाडवी हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत। 2009, 14 आणि 19 या मागील 3 निवडणुकांमध्ये शहादा विधानसभा मतदारसंघातील स्थिती कशी होती, कोण आमदार म्हणून विजयी झालं होतं, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे पद्माकर वळवी, शिवसेनेचे उदयसिंग पाडवी, अपक्ष लालसिंग वळवी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मोहनसिंग शेवाळे अशी लढत झाली होती। या निवडणुकीत काँग्रेसचे पद्माकर वळवी 51,222 मतं मिळवत विजयी झाले, तर शिवसेनेच्या उदयसिंग पाडवी यांना 38,635 इतकी मतं मिळाली होती। अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले लालसिंग वळवी यांना 29,656 इतकी मतं मिळाली, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मोहनसिंग शेवाळे यांना अवघी 8,274 इतकी मतं मिळाली। 2019ला युती आघाडी तुटल्यानंतर भाजपाचे उदयसिंग पाडवी, काँग्रेसचे रत्नाकर वळवी, राष्ट्रवादीकडून राजेंद्र कुमार गावित आणि शिवसेनेचे सुरेश नाईक यांच्यामध्ये लढत झाली। या निवडणुकीत भाजपाचे उदयसिंग पाडवी हे 58,556 मतं घेत विजयी झाले। काँग्रेसच्या पद्माकर वळवी यांना 57,837 इतकी मतं मिळाली। राष्ट्रवादीच्या राजेंद्र कुमार गावित यांना 46,966 इतकी मतं मिळाली, तर शिवसेनेचे सुरेश नाईक यांना अवघी 6,645 इतकी मतं मिळाली होती। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे राजेश उदयसिंग पाडवी विरुद्ध काँग्रेसचे रत्नाकर वळवी अशी लढत झाली होती। या निवडणुकीत भाजपाचे राजेश पाडवी यांना 94,931 इतकी मतं मिळाली होती, तर काँग्रेसच्या पद्माकर वळवी यांना 86,940 इतकी मतं मिळाली होती। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा राजेश पाडवी यांनाच संधी देतो की कोणत्या नव्या चेहऱ्याला संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याबरोबरच महाविकास आघाडी म्हणूनही शहादा विधानसभा मतदारसंघात नेमकी कुणाला संधी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अशा ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर 24 तास। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर। रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन, मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज। लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात। काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर। CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे। संपर्क 8888173100।